एक व्यंगचित्र काढायला दिलं असतं तर कदाचित महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे मिळालेच नसते. हिंदू हृदय सम्राटांची ही गोष्ट नक्की शेअर करा. लहानपणी वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून विचारांचा, स्पष्ट वक्तेपणाचा आणि भाषणाचा वारसा मिळालेले बाळासाहेब पुढे राजकारणात येतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. व्यंगचित्रामध्ये मन रमत होतं. क्रिकेट, सिनेमा यामध्ये प्रचंड आवड होती. या विषयांवर भरभरून गप्पा मारायला त्यांना आवडायचं. पुढे फ्री प्रेस जर्नलमध्ये राजकीय व्यंगचित्रकार म्हणून ते रुजू झाले. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव सुरू होता. बाळासाहेब सरकारचा विरोध व्यंगचित्रातून करू लागले. पण तिथेच आला टर्निंग पॉइंट. फ्री प्रेस जर्नलवर सरकारी दबाव वाढला. विरोध थंड झाला. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांवर बंदी आली. मग काय, संयुक्त महाराष्ट्रासाठी बाळासाहेबांनी फ्री प्रेस जर्नलच्या नोकरीवर लाथ मारली आणि जन्म झाला मार्मिकचा. 1960 मध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केलं गेलं. साप्ताहिकासाठीचं मार्मिक हे नाव बाळासाहेबांना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी सुचवलं होतं. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला. पण प्रामुख्यानं मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्नाला मार्मिकनं वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसावर अन्याय करणाऱ्यांवर बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र महाराष्ट्रात मराठी माणसांवरील अन्याय केवळ चित्रांनी दूर होणार नाही, यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. आणि मग जन्म झाला शिवसेनेचा. मराठी पाट्यांचं आंदोलन असो, हटाव लुंगी बजाव पुंगी हे आंदोलन असो, या आंदोलनातून मराठी माणूस एकवटला आणि बाळ ठाकरे झाले बाळासाहेब ठाकरे. पुढे त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरला. भाषणं व्हायरल जाऊ लागली आणि बाळासाहेब झाले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांचं नेतृत्व देशभर मान्य झालं. त्यांनी आणीबाणीच्या बाजूने घेतलेली भूमिका, फक्त मराठी आहेत म्हणून काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती पदासाठी दिलेला पाठिंबा, पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळायला घातलेली बंदी, या सगळ्यांमुळे बाळासाहेब ठाकरे हे नाव राजकारणाच्या पलीकडचं व्यक्तिमत्व ठरलं. म्हणूनच बाळासाहेबांना मांडणारा मराठी माणूस प्रत्येक पक्षात दिसतो. म्हणून अख्ख्या भारताच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या महानेत्याला, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना विनम्र अभिवादन.